बोलवतो सौरभ करंदीकर याला. मी ना एक आपण सुरू करायच्या आधी एक सांगतो की लहान मुलांसमोर बोलताना ना मला खूप दडपण येतं. त्याचं कारण सांगतो. लहान मुलांसारखा हार्श क्रिटिक दुसरा नाही. म्हणजे आपण समजा आता मी नाटकात काम करायचो, मी बालनाट्यामध्ये पण काम केलेलं आहे. आणि नाटकामध्ये कसं असतं की एखाद्या स्टेजवरच्या कलाकाराचं काहीतरी चुकलं, एखादा शब्द बरोबर घेतला नाही किंवा एखादं वाक्य विसरलं तर आपण त्याला माफ करतो मोठ्या मनाने. मुलं माफ करत नाही. त्यामुळे जेव्हा बालनाट्यात समजा आता आम्ही उभे आहोत स्टेजवर आणि एखादं वाक्य आमचं चुकलं तर एक मुलगा उभारता, आई याला येत नाही असं लगेच सांगतो. तर त्याच्यामुळे जेव्हा शालेय विद्यार्थी माझ्यासमोर असतात तेव्हा मी नेहमी एका दडपणाखाली असतो. तर त्या दडपणाखालीच मी आता इथे आहे. फक्त माझा मित्र इथे आहे म्हणून मला जरा बरं वाटतंय. म्हणजे माझंही दडपण वाढवलं आता. तुला नंतर ऐकायला लागेल सगळं त्यांच्याकडनं. पण खरं सांगायचं तर मंदार आहे किंवा इथे दीपाली आली, आम्ही ॲक्च्युली सगळे एका वर्गातले आहोत. जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमध्ये आम्ही एकत्र उपयोजित कलेचं शिक्षण घेतलं आहे. त्याच्यामुळे मला तसं ते दडपण थोडंसं कमी या कारणामुळे झालं की मित्रांशीच बोलतं. त्याच्यामुळे मी म्हटलं बाबा रे मी काही प्रेझेंटेशन दाखवणार नाही. म्हणजे AI पण नाही वापरलं आणि काहीच नाही, प्रेझेंटेशन केलंच नाही. कारण इतकं दाखवायला आहे कला या क्षेत्रामध्ये की ते कितीही दाखवलं तरी ते अपुरं पडणार आहे. त्यापेक्षा मुलांनी ते स्वतः गुगल करावं. तिकडे मोठं भंडार आहे सगळ्या गोष्टींचं, त्याच्यामुळे तिथे तुम्ही बघू शकता. गप्पा आम्ही मारू, त्याच्यातनं तुम्हाला काही विचारायचं तर ऑब्व्हियसली नंतर आपला पॅनल आहे. येस नक्की. चला सुरू करूया. करतो मित्रांनो सुरुवात. सौरभ, पहिला प्रश्न आहे पण त्या अगोदर मी थोडंसं मांडतो तुझ्याकडे की आपण लहानपणापासून घडत्या वयामध्ये टप्प्याटप्प्याने बघतो ना की सगळ्यांसमोर ना नैसर्गिकरित्या नवनिर्मिती म्हणजे क्रिएटिव्हिटी ही समोर येते. आणि ती कलेच्या म्हणजे आर्टच्या स्वरूपात ना आपल्यासमोर येते. म्हणजे चित्रकला म्हणा, हस्तकला म्हणा, असे विषय शाळेमध्ये असतात, बरोबर. आणि त्याचं हळूहळू रूपांतर मग एलिमेंटरी इंटरमिजिएट तुमच्यापैकी काही जणांनी दिले असेल ना, ते होतं. 10वीपर्यंत हे झाल्यानंतर आणखीन एक भाग समोर होतो की जी मला कला, चित्रकला, हस्तकला या स्वरूपात माहिती आहे, त्याला डिझाईन हा एक नवीन भाग येतो, बरोबर. आणि मग मला प्रश्न पडतो की डिझाईन काय, रांगोळी काढणं म्हणजे डिझाईन आहे का किंवा आणखीन काय डिझाईन. तर पहिला प्रश्न आहे की बेसिक आम्हाला आर्ट आणि डिझाईन ह्यातला एक काही फरक सांगशील का? ठीक आहे. कला आणि डिझाईनकडे आपण नंतर येऊया, कलेबद्दल आधी बोलूया. म्हणजे कला असं म्हटलं की तुमच्या डोक्यात काय येतं, काही उत्तरं द्याल तुम्ही मला की कला म्हणजे काय? कौशल्य कोणत्या तरी प्रकारचं, किंवा आता समजा एखादा पेंटिंग असेल, कोणीतरी ड्रॉइंग केलं, तुमच्या वर्गातले कोणीतरी एखाद्या पक्षाचं चित्र काढतात किंवा एखादा पॉट काढतात, त्याला तुम्ही कला म्हणाल का? तर हो. म्हणजे त्याप्रमाणे तुम्हाला एक्झिबिशन्स असतात, त्याच्यामध्ये पेंटिंग असतं, स्कल्पचर असतं, त्यालाही कला म्हणतात. पण पाककला पण कला आहे, बरोबर ना. गायन कला आहे किंवा कोणाला नृत्यकला पण आहे. या सगळ्या कला ज्या मला वाटतं आपल्या पुराणांमध्ये ज्या 64 कला सांगितल्या गेलेल्या आहेत त्या सगळ्यांची लिस्ट काय मी इथे देत नाही. पण कोणत्याही प्रकारचं कौशल्य आणि कोणत्याही प्रकारची अशी कृती की ज्याच्यामुळे समोरच्याच्या मनात काहीतरी भावनिक तरंग निर्माण होतात, त्या गोष्टीला कला म्हणतात, असं मी एक साधं सोपं डेफिनेशन तुम्हाला सांगतो. तर आता याच्यामध्ये काय होतं की आर्ट हे अनेक बाकीच्या ठिकाणी पण वापरलं जातं. म्हणजे आर्ट ऑफ वॉर हे तुम्ही पुस्तक याच्याबद्दल ऐकलं असेल, किंवा मार्शल आर्ट याच्याबद्दल. आता कराटे करताना कोणी काही नाच नाही करत ना, समोरच्याला मारतातच ना त्या कराटेमध्ये. सो कराटे ह्याला पण मार्शल आर्ट म्हणतात आणि नृत्य कलेला सुद्धा कलाच म्हणतात. तर तिथे म्हणजे आता आर्ट ऑफ वॉर असेल किंवा ती जी क्षेत्र आहे तिथे जी पद्धत आहे, ज्या पद्धतीने केलं जातं एखादी गोष्ट, त्याला तर आर्ट म्हणतात, त्या गोष्टींसाठी नाही. सो आता हे झालं आर्टचं एक जनरल डेफिनेशन. आणि जर तू जे मध्ये गेलास तर आपल्या बाजूला एक म्हणजे जे डिव्हिजन्स असतात त्यापैकी एकाबद्दल बोलूया. फाईन आर्ट ही जी शाखा आहे कलेशाखेची, त्या शाखेमध्ये जे शिक्षण दिलं जातं ते या प्रकारच्या दृश्य कलेचं शिक्षण दिलं जातं. म्हणजे तुम्हाला तिथे पोर्ट्रेट्स करता येतात, लँडस्केप्स करता येतात, स्कल्पचर्स करता येतात. ह्या सगळ्या गोष्टींचा एक उद्देश काय असतो, तर कलेची निर्मिती म्हणजे सौंदर्याची निर्मिती.
आणि ह्याचं शिक्षण जे असतं ते फाईन आर्ट असं आपण त्याला म्हणतो. आणि आता आपण हळूहळू आपल्याकडे येऊया, म्हणजे अप्लाइड आर्ट, म्हणजे ज्या वर्गामध्ये आम्ही होतो एकत्र. अप्लाइड आर्ट म्हणजे युजेज ऑफ आर्टिस्टिक स्किल्स फॉर समथिंग, म्हणजे कलेचाच उपयोग पण तो एखाद्या गोष्टीसाठी करायचा. तर ती गोष्ट काय आहे तर ॲडव्हर्टायझिंग आहे. कोणत्याही म्हणजे त्याला पूर्वी कमर्शियल आर्ट असं नाव द्यायचे, खूप पूर्वीची गोष्ट आहे. अप्लाइड आर्ट असं त्याला आता नामाभिधान झालं, कारण आम्ही जे करतो ज्याच्यामुळे आता मी एखादं पोस्टर डिझाईन करतोय ज्याच्यामध्ये मी म्हणेन ड्रिंक पेप्सी हे पण एक पोस्टर असू शकतं आणि रक्तदान करा हे पण एक पोस्टर असू शकतं. आणि तिथे दोन्हीकडे मी वेगवेगळ्या कल्पना वापरतो. तर ते रक्तदानाचं आहे, तिथे काही कमर्शियल नाही आहे. सो मग त्याचं अप्लाइड आर्ट असं नाव दिलं गेलं, म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ आर्टिस्टिक स्किल्स फॉर सम ऑब्जेक्टिव्ह, जो काय उद्देश असेल त्याच्यासाठी, बरोबर. सो अप्लाइड आर्ट जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा तुम्ही कलेशी संबंधितच सगळ्या गोष्टी शिकता. प्रिन्सिपल्स जे शिकता, बेसिक जे आता डिझाईन प्रिन्सिपल्स असतील, जेस्टॉट प्रिन्सिपल्सबद्दल आपण नंतर बोलूया, ह्या सगळे शिकायला तिथे मिळतात. आणि त्याचा उपयोग कोणत्या तरी गोष्टींसाठी केला जातो, म्हणजे त्यातल्या करिअर्स जे आहेत त्याच्याबद्दल आपण पुढे बोलूच. पण हा तो फरक आहे. आणि डिझाईन म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ दॅट. अप्लाइड आर्ट ह्यालाच मी पुढे जाऊन डिझाईन. आता डिझाईन हा पण असा एक शब्द आहे की तो विविध क्षेत्रात वापरला जातो. तुम्ही इंजिनिअरिंग डिझाईनबद्दल पण ऐकलं असेल, किंवा आता मायक्रोचिप जी असते, NVIDIAची आता जी चिप आहे ज्याचं डिझाईन अमेरिकेत केलं जातं पण ती तायवानमध्येच बनते फक्त. TSMCच फक्त बनवू शकते हे आपल्याला माहिती आहे. तर ते जे डिझाईन असतं त्याला पण डिझाईनच म्हणतात. आणि एखादं समजा पोस्टर केलं असेल, आता तुमची ही पोस्ट आहे, ह्याचं डिझाईन सुद्धा डिझाईनच आहे ना. कोणाचा चेहरा कुठे असला पाहिजे, त्याचं नाव कोणत्या टाईपमध्ये दिलं पाहिजे, पूर्ण मागे कलर कोणता दिला पाहिजे. आता मागे ब्लू आहे म्हटल्यानंतर जे समोर जी अक्षरं येतात त्या अक्षरांचा रंग काय बघा, पांढरा आहे. आणि ते पांढरी अक्षरं त्या गडद निळ्या बॅकग्राऊंडवर उठून दिसतात. आता हे शिक्षण कुठे दिलं जातं तर ते अप्लाइड आर्ट स्कूलमध्ये दिलं जातं. सो दिस इज द डिफरन्स. येस नक्की. आपण कॉलेजच्या ह्याच्यात गेलो, पण मला सांग आता की शालेय वय आहे, आपणही त्यातनं आलेलो आहे, तर मला या चित्रकलेत, हस्तकलेत रस आहे, आवड आहे, किंवा पालकांना की माझ्या मुलाला या कलेकडेचं अंग आहे, कल आहे, हे कसं ओळखायचं बरं? हां, आता तिथे जरा थोडा एक प्रॉब्लेम आहे, कारण माझा मुलगा ना खूपच छान सगळं XYZ करतो हे असं प्रत्येक पालक म्हणतोच. आपला बाब्या नेहमी चांगला असतो, दुसऱ्याचं कार्ट असतं. पण ते जे काय मुलं असतात ते आता वर्गामध्ये तुला माहिती आहे, तुला पण सांगितलं असेल, मला पण सांगितलेलं आहे, वर्गामध्ये शिक्षक म्हणायचे फळ्यावर जे सुविचार लिहायचे ना तू लिही. तुम्हाला लक्षात आहे, वर्गामध्ये असे 1-2 जण असतात की ज्यांना नेहमी त्यांना पकडलं जातं आणि शिक्षक सांगतात की एक काम करा, याचा आज सुविचार जो लिहायचा आहे तिथे जे डेकोरेशन डिझाईन जे करायचं आहे ते तुम्ही करा. का? कारण त्या मुलाच्या हातामध्ये काही कलागुण असतात की ज्याच्यामध्ये त्याचे अक्षर चांगलं असेल कदाचित. म्हणजे अक्षर चांगल्या असलेला प्रत्येक माणूस आर्ट स्कूलमध्ये जातो असं नाही बरं का. माझ्या बायकोचं अक्षर खूप चांगलं आहे माझ्यापेक्षा आणि ती फार्मामध्ये आहे, त्याचा काही संबंध नाही, डिझाईन आणि ॲडव्हर्टायझिंग काही संबंध नाही त्याचा. पण त्याच्यानंतर जनरली एक म्हणजे आपल्या आता फॅमिलीजमध्ये बर्थडे कार्ड्स अजूनही बनतात का रे? बर्थडे दुसऱ्याचं वाढदिवस असतं तेव्हा तुम्ही कार्ड देता का त्यांना? का आता हल्ली फक्त पोस्टच पाठवतात आणि फेसबुकच फक्त HPD नाही ना. हां, तर आमच्या वेळेला अशी जेव्हा कार्ड तयार केली जायची घरात, कुणाचाही बर्थडे असू दे, कोणी कुणालाही अभिनंदन करू दे कोणत्याही गोष्टीबद्दल, ते कार्ड करायची जबाबदारी माझ्यावर यायची. सो आता अशी जी माणसं असतात की जी चांगल्या तऱ्हेने चित्र काढू शकतात, छोटीशी अगदी फुलांची चित्र असतील तरी सुद्धा, किंवा एखाद्या गोष्टीबद्दल चांगलं चित्रण करू शकतात, हे साधारण मुलाचे पाय त्यावेळेला साधारण पाळण्यात दिसायला सुरुवात होते त्या वर्गांमध्ये. सो फक्त आता इमॅजिनेशनबद्दल सांगतो ना, आता हा जोक आहे अर्थात, की कोणीतरी असं सांगितलं होतं, चित्रकलेच्या मास्तरांनी सांगितलं एकाला की गाय गवत खाते याचं चित्र काढ. तर त्या मुलांनी एक पांढरा कागद फक्त तसाच्या तसा सबमिट केला आणि शिक्षक म्हणा, अरे काय मी सांगितलं ना गाय आणि गवत वगैरे काहीतरी काढ तिकडे. तो म्हणतो नाही, गाय आली, तिने गवत खाल्लं आणि ती निघून गेली. त्याचं हे चित्र आहे. आता हा माणूस मी म्हणेन की क्रिएटिव्ह आहे, याने नक्की आर्ट स्कूलला जायला पाहिजे.
म्हणजे कधी कधी गाय आणि गवताचं चित्र पण काढावं, पण त्याच्यानंतर इमॅजिनेशनला जास्त महत्त्व आहे इकडे. किंवा एका विद्यार्थ्याने असं केलं होतं की पूर्ण त्याला गोठ्याचं चित्र काढायला सांगितलं, तर त्यांनी फक्त काळा रंग सगळीकडे फासला. म्हटलं हे काय केलं सर हे? तर तो म्हणत नाही काय आहे, रात्रीची वेळ आहे आणि गाय वगैरे सगळे झोपलेले आहेत म्हणून त्याने ते फक्त काळं करून टाकलं सर. इथे काय दिसतं तर इमॅजिनेशन दिसतं की मला एखादा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर अवतरतो आणि त्याचं मला चित्रण करता येतं. ही एबिलिटी थोडीशी देवदत्त असते की ती दिलेली असते आपल्याला, आणि त्याला फक्त तावून सुलाखून चांगलं करणं हे फक्त आर्ट स्कूलमध्ये केलं जातं. सो अशा मुलांना प्रोत्साहन द्यावं. पण आणि त्यात एक जरा वेगळा भस्मासूर निर्माण झाला आहे जो सोशल मीडियाचा आहे. आणि सोशल मीडियामध्ये समजा माझ्या मुलांनी केलेलं चित्र मी अपलोड केलं, पोस्ट केलं की त्याला 27 लाईक्स येतात. त्या लाईक्सवर मात्र कोणी जाऊ नये, कारण ते लाईक्स जे दिले जातात ते शक्यतो नाही त्याच्या मनाने चांगलं ड्रॉइंग केलंय म्हणून ते लाईक्स दिले जातात, ते खरे नसतात. हे कोणीतरी त्या मुलांना समजावायला पाहिजे, कारण हा एक वेगळा मानसशास्त्रीय धोका एक आहेच की मुलांना खूप असं वाटायला लागतं की आपण किती चांगले आहोत, आपण किती, आपल्याला सकाळी मी उठल्या मला 20 लाईक्स मिळतात वगैरे. हे दिस इज ॲब्सोल्यूट नॉनसेन्स. आणि मग लोक फक्त त्या लाईक्सच्या मागे जातात. इथे मी आता माझ्या मुलींनीच परवा विचारलं की मी समजा आर्ट स्कूलमध्ये गेले तर काय होईल. मी म्हटलं सगळे हुशार असतील तिकडे, सगळ्यांचे कलागुण चांगले असतील. तुम्ही वर्गात एक असाल, तिकडे सगळे तशीच लोक असतात आणि त्याच्यामधून पुढे मोठं होणं, त्यांच्यापेक्षा जास्त मार्क मिळवणं हे खूप कठीण असतं. पण तिथे तुम्ही जाण्याची गरज आहे, कारण दुसऱ्यांचं पाहून तुम्ही शिकता आणि तुमची कला अधिक चांगली होत जाते. येस. चित्रकला, हस्तकला, मूलभूत गोष्टींपासून प्रवास सुरू झाला, बरोबर. मी आता एका कॉलेजमध्ये, आर्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं ठरवलं. तर काय काय फील्ड असतात, मग अशी तू फाईन आर्ट म्हणाला, डिझाईन, तर हे त्याच्यामध्ये नेमके काय काय पाहत असतील हा एक भाग. आणि पोट प्रश्न विचारतो की मी कुठच्या भागात जायचं हे मी कसं ओळखायचं. आता हे खरं सांगायचं ना तर ही म्हणजे ॲप्लाइड आर्ट ही अशी एक काय म्हणावं त्याला, स्ट्रीम अशी एक आहे की ज्याच्यातनं विविध प्रकारचे आर्टिस्ट होऊ शकतात. म्हणजे आता ग्राफिक डिझायनर होतील काही जण, म्हणजे आपल्या टाईपचं शिक्षण ज्यांनी घेतलेलं आहे ते ग्राफिक डिझायनर होतात, इलस्ट्रेटर होतात, म्हणजे ज्यांना खरंच चांगली चित्र काढता येतात असे. फोटोग्राफर्स चांगले निर्माण होतात, म्हणजे ज्यांना काही काढायला लागत नाही हाताने, पण त्यांना फोटोग्राफर. आता हे जे इथे फोटोग्राफर आपल्याकडे आलेले आहेत ते सगळेच्या सगळे अप्लाइड आर्टिस्ट आहेत. ते जेव्हा एखादी फ्रेम सेट करतात किंवा ते ठरवतात की हे सेंटर आहे स्टेजचं, पण इथे थोडंसं ऑफ सेंटर असू दे, कारण त्यांना ही स्लाइड पण त्याच्यामध्ये घ्यायचे. हे कॉम्पोजिशनचं ज्ञान कुठून येतं, ते त्याच संवेदनशीलतेतनं येतं जे त्यांना अप्लाइड आर्ट म्हणून मी त्यांना म्हणू शकतो. फोटोग्राफर्स बरोबर सिनेमॅटोग्राफर्स. आता महेश लिमये आपल्याच वर्गात होता, तो आता मोठा सिनेमॅटोग्राफर आहे. रवी जाधव आपल्याला ज्युनियर होता, तो आता मोठा डिरेक्टर आहे. आता अशा प्रकारची जी लोक आहेत ती वेगवेगळ्या गोष्टी करतात. ॲनिमेशनमधले आमच्या इथे अनेक जण डिस्नेसाठी काम केलं आहेत त्यांनी. डिस्ने पिक्सारमध्ये राहुल दाभोळकर आहे. त्याच्यामुळे जे मधली लोक अशा अनेक ठिकाणी जाऊ शकतात. त्याशिवाय सेट डिझायनर्स म्हणून लोक काम करतात, मेकअप आर्टिस्ट म्हणून लोक काम करतात. म्हणजे कोणतीही कला जी असते, आता समजा दागिन्यांचं डिझाईन करणारे लोक बरेचसे अप्लाइड आर्टमधले जरी नसले तरी मला वाटतं राजू भिडे आहे किंवा हे सगळेजण जे फाईन आर्टमधनं आलेले लोक आहेत ते सगळे त्या क्षेत्रात पण जाऊ शकतात. तर ॲप्लिकेशन ऑफ आर्टिस्टिक स्किल्स जिथे म्हणून तुम्हाला दिसेल ती सगळी करिअर्स तुम्हाला करावीशी जर वाटत असतील तर तुम्ही नक्की या क्षेत्रात जा. तुम्हाला वाटत असेल की एखादं मिकी माऊस सारखं कार्टून करावं किंवा तुमचे गेम्स बद्दल कोणीतरी इथे बोललं, गेमिंग डिझाईन जे असतं त्या गेमिंग डिझाईनसाठी सुद्धा अप्लाइड आर्टचं शिक्षण घ्यावं लागतं. ओके, गेममध्ये सुद्धा स्कोर कसा असेल, त्याचे कलर्स कोणते असतील, अँग्री बर्ड्सचे तुम्ही कॅरेक्टर बघितले असतील ना, ते जे मेन जे आहे 4-5 जे काय बर्ड्स आहेत प्रचंड चिडलेले, तर त्यांचा रंग कोणता असायला पाहिजे, त्यांची एक्सप्रेशन्स कोणती असायला पाहिजे, हे सगळं त्या पोर्ट्रेचर आणि कलर थिअरीमधनं तुम्हाला कळतं. त्याच्यासाठी तुम्हाला आर्ट स्कूलला जायला पाहिजे. फाईन आर्ट्सचे कॉलेजेस आहेत
आणि आत्ता एक गेले काही वर्ष आपण बघतो की डिझाईन डिग्री आली आहे. म्हणजे आपण बॅचलर्स इन फाईन आर्ट्स आहोत, बरोबर, कमर्शियल आर्ट्स फाईन आर्ट्स आहोत, बरोबर. दुसरी आता डिझाईन आली की BDS म्हणजे बॅचलर्स इन डिझाईन. तर ह्याच्याबद्दल थोडंसं. BDS हा एक वेगळा अभ्यासक्रम आहे, अप्लाइड आर्ट हा एक वेगळा अभ्यासक्रम आहे. हे तुम्ही जरा जाणून घ्यायची गरज आहे की कोणत्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या प्रकारचं शिक्षण मिळू शकेल, त्यांचं हे प्रॉस्पेक्टस तुम्ही बघायची गरज आहे. एक तुला फक्त असं डिझाईन हे का विधान झालं ते सांगतो. अप्लाइड आर्ट म्हणजे कमर्शियल आर्ट किंवा कम्युनिकेशन आर्ट हे जेव्हा होतं तेव्हा ॲडव्हर्टायझिंग हा एकच त्याचा यूज होता. म्हणजे आपण जेव्हा बाहेर आलो कॉलेजमधनं तेव्हा ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्री, जाहिराती तुम्ही सगळ्या बघितलं ना. आत्ताच्या फेमस जाहिराती कोणत्या आहेत तुम्हाला आठवतात की एखादी ॲड कोणती जी तुम्हाला खूप त्रास देते किंवा आवडते, अशी कोणती ॲड सांगू शकाल? किंवा कोणत्या ब्रँडबद्दल सांगू शकाल मला, तुम्हाला आवडणारा ब्रँड? शूजचा कोणता ब्रँड आवडतो? नायकी, शाबास. आणि सॉफ्ट ड्रिंकचा कोणता ब्रँड आवडतो? पेप्सी का कोका कोला? चला, अर्धे लोक पेप्सी, अर्धे लोक हे जे युद्ध आहे ते सतत चालूच असतं, त्यात तुम्ही पडू नका. आयकिया बद्दल ऐकलंय? हा, आदिदास बद्दल ऐकलंय? हे सगळे ब्रँड्स आहेत. ब्रँड्स म्हणजे काय? चिन्ह. तर ही चिन्ह जी तयार करायची असतात ती तिकडनं येतात. आता आपण ॲडव्हर्टायझिंग बद्दल बोलूया की क्रिएटिव्हिटीची किंवा आर्टची गरज तिथे काय असते त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलू. म्हणजे ॲडव्हर्टायझिंग ही जी प्रोसेस आहे ती अशी असते की आता तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, तुम्ही आता शहरात असाल समजा, तर दर दिवशी तुमच्या मनावर 50,000 गोष्टींचा आघात होत असतो. 50,000. याचा अर्थ तो ॲड असेल की आता मी जी काही नावं घेतली ती असेल, बाहेर गेल्यावर तुम्ही होर्डिंग बघाल कुठेतरी किंवा एखाद्या ठिकाणी बघाल की अमुक दादा विजयी झाले गेल्या आता इलेक्शनमध्ये, त्यांची काहीतरी असतील, तिथे 15 डोकी असतील. असं सगळं मिळून 50,000 गोष्टी तुमच्या मनावर दर दिवशी पडत असतात. आणि त्याच्यातल्या तुमच्या लक्षात किती राहतात माहिती? उद्यापर्यंत अंदाज 50,000 तुम्ही बघताय एका दिवसामध्ये. मग सकाळी कोणीतरी फोन केला तर त्याच्यावरचा पण एक संदेश असतो. असं सगळं धरून 50,000 किती लक्षात राहतात माहिती आहे तुम्हाला? दुसऱ्या दिवशी अभ्यास वगैरे न करता 7 लक्षात राहतात गोष्टी. आणि माझ्या ब्रँडचा संदेश हा त्या 50,000मधनं 7 मध्ये येण्यासाठी जी काय धडपड करायला लागते ती सगळी कलेच्या सहाय्याने ती शक्य होते. कारण ते जास्त मेमोरेबल होतं, माझ्या लक्षात राहतात. जोक लक्षात राहतो ना रे, व्हॉट्सॲपवर आलेला जोक लक्षात राहतो ना, लास्ट कोणीतरी पाठवला असतो तो. का? कारण तो तुम्हाला हसवतो, तुमच्या मनामध्ये काहीतरी भावना निर्माण होतात किंवा एखाद्या गोष्टीचा तुम्हाला राग येतो किंवा एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला जिव्हाळा वाटायला लागतो. ह्या सगळ्या भावना निर्माण करायच्या असतील तर त्याच्यासाठी जे शिक्षण घ्यायला लागतं ते कलेचं शिक्षण आहे. येस, आपण अनुभवलंय इतक्या वर्षात की यंत्रयुग आलं, बरोबर, मग माहितीचं युग आलं, मग कॉम्प्युटरचं युग आलं, आणि आता येऊन ठेपलंय आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जे चिन्ह सरांनी आता सांगितलं. तर आपल्या कलेच्या क्षेत्रात ChatGPT तर परवलीचा शब्द होत चाललेला आहे, आता ही मुलं वापरतात. कलेच्या क्षेत्रात ही टेक्निकल गोष्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स कितपत वापरायची आणि कशी वापरायची ह्याच्यावर थोडंसं सांगा. मला वाटतं असं कोणतंही क्षेत्र नाही आहे की ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभाव पडलेला नाही आहे. असं कोणतंच क्षेत्र नाही, सगळेच आहे. ॲडव्हर्टायझिंगमध्ये सुद्धा आहे. आता टेक्निकल जर बोलायचं झालं तर एखाद्या होर्डिंगकडे तू किती वेळ बघतोस. म्हणजे समजा ते होर्डिंग डिजिटल होर्डिंग आहे आणि त्याच्यावर एक कॅमेरा पण आहे, तर किती लोक त्याच्याकडे बघतात, त्यांचे प्युपिल डायलेशन किती होतं. तुम्हाला माहिती आहे का, एखादी गोष्ट आपण जेव्हा बघतो आणि ती गोष्ट जर आपल्याला आवडली ना तर आपली बाहुल्या असतात ना थोड्याशा मोठ्या होतात. आणि हे जाणून घेणारी यंत्र आता निर्माण आहेत की एखाद्या गोष्टीकडे बघितल्यानंतर किती लोकांना ते प्रभावित झाले, किती लोक, ह्यांचा डेटा एकत्र होऊन ते डिझाईन कसं असावं ते आता चेंज होत आहे. म्हणजे प्रत्येक डिझाईन दरवेळेला चेंज होतं डिपेंडिंग अपॉन किती लोक बघतात आणि कशा पद्धतीच्या रिॲक्शन असतात. हे सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आता शक्य होत आहे. सो अशा गोष्टी होतातच, त्याच्यासाठी तुम्ही तुमचे डोळे उघडे ठेवणं हे भाग आहे एखाद्या गोष्टीबद्दल. मला वाटतं कुतूहल ज्यांना असतं ना वर्गामध्ये, सर्वात जास्त कुतूहल त्या लोकांनी डिझाईनमध्ये जावं. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल जास्तीत जास्त जाणून घ्यायची इच्छा
जेव्हा तुमच्यात निर्माण होते ना, तुम्ही त्या चित्रकलेचा तास म्हणजे फ्री पिरियड किती जणांना वाटतो? सगळ्यांना ना. सो चित्रकलेचा तास आत्ता जरी फ्री पिरियड म्हणून वाटत असला तरी आमच्या आयुष्यात तो फ्री पिरियड सततचा आहे की नाही मजा. त्याच्यामुळे आम्ही कधीच काम करत नाही. खरं सांगायचं तर डिझायनर आपल्या कोणतीही गोष्ट असेल, म्हणजे मी फक्त डिझाईनबद्दल म्हणत नाही, पण तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टीमध्ये जर तुम्ही करिअर केली तर तुम्ही काम करत नाही, तुम्ही दर दिवशी तुम्हाला फक्त आनंद मिळतो. त्याच्यामुळे तसं सो आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे परत येताना जनरेटिव्ह AI इमेजेस तयार करत आहे. त्यामुळे अनेक डिझायनर असं वाटलं की आपला जॉब गेला. 5 मिनिटात होतंय असं. हां, त्याच्यामुळे लोगो करायला, बाय द वे लोगो डिझाईनला तुम्हाला माहिती आहे किती पैसे पडतात? आता एअरटेलचा लोगो समजा कोणी डिझाईन केला किंवा याच्यासाठी एक अंदाज सांगा किती? हां, साधारण आता एक मध्यंतरी मी एंटरप्राइज IG बरोबर त्यांचं काम चाललं होतं तेव्हा बघत होतो एअरटेलसाठी. एअरटेलला फक्त थोडेसे काही ब्रँडिंग त्यांना करायचं होतं, इनस्टोर ब्रँडिंग, त्यासाठी 6.5 कोटी रुपये त्यांनी मोजले होते त्या ब्रँडिंगसाठी. सो ब्रँडिंग इज द हायेस्ट पेड फॉर्म ऑफ डिझाईन. म्हणजे ते कधी कधी आर्किटेक्चरला पण मागे टाकतं, कारण त्याचा प्रभाव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो, त्यामुळे जास्तीत जास्त गोष्टींची विक्री होते, त्याच्यामुळे जास्तीत जास्त गोष्टींचं उत्पादन होतं आणि त्याच्यामुळे त्या उत्पादन जास्त केल्यामुळे त्या गोष्टीची किंमत परवडण्यासारखी होते. हे एक इकॉनॉमिक सत्य आहे आणि त्या सत्यामध्ये ॲडव्हर्टायझिंग हे खूप महत्त्वाचं आहे. अप्लाइड आर्ट आणि कम्युनिकेशन आर्ट हे खूप महत्त्वाचं आहे. तू युजर एक्सपिरियन्स करतोस बरोबर. हो. तंत्रज्ञानाची जोड घेतोस, आपण फाईन आर्टिस्ट पण आहोत. हो. तर याची जोड तू आता टर्मिनल 2च्या त्या वॉलच्या ह्याच्यामधल्या ॲप्लिकेशनमध्ये घेतलीस ना, तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. ओके, ओपन स्ट्रॅटेजी डिझाईन म्हणून एक कंपनी आहे मंगेश राणेची, तर त्यांनी ते केलं होतं. जय हे नावाचं जे तिथे टर्मिनल 2 इंटरनॅशनल एअरपोर्टच्या तुम्ही टर्मिनलमध्ये गेलात तर तिकडे 7,500 आर्ट पीसेस आहेत. म्हणजे कुठकुठच्या देवळांचे दरवाजे, तिथल्या मूर्ती वगैरे इतपासं त्यांनी कलेक्शन केलेलं आहे आणि अनेक लोकांनी कलेक्टर्सनी आपलं ते कलेक्शन देऊ केलेलं आहे. राजीव सेठी म्हणून मोठे आर्टिस्ट आहेत, तर त्यांनी ते सगळं क्युरेट केलेलं आहे. तर 1.2 किलोमीटर्स एवढी ती मोठी वॉल आहे आणि त्या वॉलमध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की ज्याच्याबद्दल उत्सुकता वाढू शकते की याच्याबद्दल मला माहिती पाहिजे, तर ते कशी मिळवायची. तर एक तिथे टचस्क्रीन ॲप्लिकेशन केलं, ते अजूनही काही ठिकाणी आहे की जिथे उभा आहेस त्या पूर्ण वॉलच्या रेफरन्समध्ये तिथे तुला यू आर हिअर असं दिसायला सुरुवात होते आणि त्याला टॅप केल्यानंतर तू पूर्ण ती वॉल बघू शकतोस. कारण तुम्ही जेव्हा टर्मिनल 2मध्ये जाता तेव्हा तुमच्या तिकिटावर किंवा तुमच्या बोर्डिंग पासवर ठरतं की तुम्ही ते सगळं बघू शकाल की नाही. तेव्हा प्रत्येकाला सगळं बघणं शक्य नसतं, तर ते त्या ॲप्लिकेशनमधनं मला झूम इन करून बघता येतं एखादी गोष्ट आणि त्याच्यावर टॅप केलं की त्या मूर्तीबद्दलची माहिती, कोणत्या आर्टिस्टने ते तयार केलं आहे, त्याच्या कुठून सोर्स केलं आहे वगैरे, ही सगळी माहिती त्याच्यामध्ये मिळते. तर ते तयार करताना मला फाईन आर्टबद्दल जास्त कळलं, म्हणजे अप्लाइड आर्ट डिझाईन माझा विषय आहे आणि दुसरं म्हणजे युजर एक्सपिरियन्स. आता ही माझी दुसरी करिअर आहे. मला वाटतं मगाशी कोण म्हणालो, चिमयाच म्हणाला होता की तुमच्या अनेक करिअर्स असतील पुढे जाऊन, ही माझी दुसरी करिअर आहे युजर एक्सपिरियन्स डिझाईनमधली. 2010 पर्यंत मी म्हणजे साधारण 16 वर्ष मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये काढली आणि गेली 14.5 वर्ष जवळपास मी आता युजर एक्सपिरियन्स डिझाईनमध्ये आहे. तर युजर एक्सपिरियन्स डिझाईन म्हणजे काय, तर एखादी यंत्रणा वापरायला सोपी करणं. तुम्ही आता IRCTC तुम्ही कधीतरी वापरलं असेल ट्रेनचं बुकिंग करायला. हां, एम इंडिकेटरमध्ये तुम्ही बघत असाल की कुठे गाड्या कशा येतात ते. IRCTC ही भारतातली सर्वात मोठी म्हणजे सर्वात जास्त वापरली जाणारी वेबसाईट आहे आणि कर्म कठीण आहे वापरायला. ते गेल्यानंतर फक्त त्रास होतो डोक्याला की बाबा माझं तिकीट हातात मिळेपर्यंत मी कुठे कुठे काय काय वेगवेगळ्या प्रकारच्या उड्या मारायला लागतात. आता हा जो एक्सपिरियन्स आहे तो कठीण असणं तरीच तर लोक का सहन करतात, कारण त्यांना शेवटी ट्रेनचं तिकीट हवं असतं. पण असं प्रत्येक ठिकाणी होत नाही. ॲमेझॉनमध्ये तुम्ही गेलात तर तो चांगला एक्सपिरियन्स असल्याशिवाय तुम्ही एखादी गोष्ट विकत घेणारच नाही. तर तो एक्सपिरियन्स जो असतो तो डिझाईन करायला लागतो. त्यासाठी मला आपण ज्या शिकलेले जे डिझाईन प्रिन्सिपल्स आहेत ते वापरायला लागतात आणि शिवाय टेक्नॉलॉजीमधलं मी जे शिकलोय, सायकोलॉजीमधलं शिकलोय की आता
मी समजा गाडी चालवतोय आणि मला फोन आला आणि मला तो कट करायचा आहे, तर त्या बटनाची साईज मोठी हवी हे सायकोलॉजिकल सत्य आहे की मला हे छोटं असून चालत नाही, कारण मला पटकन एखाद्या गोष्टीपर्यंत पोहोचायचं असेल तर प्रॉक्सिमिटी म्हणजे ती गोष्ट किती लांब आहे आणि त्याची साईज काय आहे यावरून ते ठरतं. म्हणजे तुम्ही जर आयपॅड ॲप्स बघितलीत आणि अगदी लहान मुलांसाठी जी ॲप्स केलेली असतात अंकगणित शिकवायला वगैरे ही छोटी असतात, त्यातली बटणं बघा एकदम मोठी असतात, किंवा एखादं सिलेक्शन करायचं असेल तर मोठं असतं. आणि ॲडल्ट युजर्ससाठी जे केलेलं असतं त्याच्यामध्ये बटणं थोडीशी छोटी चालतात. अशा पद्धतीचे जे डिझाईन डिसिजन असतात, किंवा 60 वर्ष वयाच्या माणसाला कॉन्ट्रास्ट दिसायला कमी होतो बरं का. म्हणजे ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट तुम्हाला माहिती आहे, आईचा फोन आजीचा फोन असा भडक मोठा लाईट लावल्यासारखा का असतो? ब्राईटनेस मोठा करतात ना म्हातारी माणसं. का करतात? कारण त्यांना दिसत नाही. मानवी डोळे जे आहेत ते 60-70 या वयानंतर लेवल ऑफ ब्राईटनेस हे कमी दिसायला लागतं. आणि त्याचा आता या सगळ्या गोष्टींचा अभ्यास मला आता करायला लागतोय. आधी मी ग्राफिक डिझाईनचा अभ्यास केलेला आहे. हे सगळं एकत्र करून मला ठरवायला लागतं की एखाद्या ॲपचं डिझाईन कसं असेल, किंवा एखाद्या वेबसाईटमध्ये कोणत्या प्रकारचं इन्फॉर्मेशन आर्किटेक्चर करायला लागेल, कोणती माहिती कुठे ठेवायला लागेल, हे सगळं करतो. सो ही माझी दुसरी करिअर आहे, युजर एक्सपिरियन्स डिझाईन. आणि त्याच्यामध्ये मला खूप फायदा होतो आर्ट स्कूलमध्ये असल्याचा. माझ्याबरोबर काम करणारे अनेक लोक आहेत जे फक्त टेक्नॉलॉजी शिकून आलेले आहेत, फक्त टूल्स शिकून आलेले आहेत. काही जणांना फिग्मा येतं म्हणून ते ॲप करतात, असे बरेच लोक असतात. पण जी माणसं आर्ट स्कूलमध्ये जातात सुरुवातीला, त्यांचा पाया भक्कम होतो या गोष्टीचा, डिझाईनचा. त्यामुळे तिथे तुम्ही नक्की जाणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आपल्या या कलेकडे बघायचा दृष्टिकोन आपण आलो तेव्हापासून होता की पहिले सुरुवातीला आमच्या तरी एजला अजूनही काही वेळेला असे विचार आहेत, सायन्स, कॉमर्स, हां, आणि नाही जमलं तर आर्ट्स घेऊया, हां, ज्याला आता ह्युमॅनिटीज म्हणून नाव आहे. आपण जे कलाकार म्हणून घडलो आहोत, कलेच्या महाविद्यालयात जाऊन तिकडे जाणं आणि हे अनुभव आपले फार वेगळे होते की अरे तू चित्रकार आहेस का? वा बापरे. मला आठवत आहे, मी सायन्स 1 वर्ष सायन्स केलं बरं का मुलांनो. मी 1 वर्ष सायन्सला गेलो होतो कारण मला जे मध्ये पहिल्या वेळेला ॲडमिशन मिळाली नव्हती. मी गेलो, पास झालो, त्यांच्या एक्झाम असायची, इंटरव्ह्यू असायचा. एक्झाममध्ये पास झालो, इंटरव्ह्यूमध्ये मला काही ठोक कळत नव्हतं आर्टमधलं. त्यांनी सांगितलं बाबा रे तू घरी जा. त्यामुळे ते वर्ष एक माझ्या हातात होतं की मला जायचं होतं जेला आर्ट स्कूलमध्ये, पण काही होते मार्क, त्याच्यामुळे मला सायन्समध्ये मला ॲडमिशन मिळाली. 1 वर्ष सायन्स केलं मी MD कॉलेजमध्ये. जवळ होतं घराच्या म्हणून, ते का किती चांगलं वगैरे ती नंतरची गोष्ट. तर ते वर्ष संपलं आणि मी आईला म्हटलं की आता मला जेला जायचं आहे परत, मला इकडनं ट्रान्सफर सर्टिफिकेट पाहिजे. हां, मी तो अर्ज केला MD कॉलेजमध्ये. मला प्रिन्सिपॉलचा फोन आला की चला भेटायला या. कुठे जायचं तुला? मध्ये कशात चाललायस? तिथे काय वॉर्ड बॉय होणार आहेस का? म्हटलं जे स्कूल ऑफ आर्ट, जे हॉस्पिटल नव्हे, जे स्कूल. एवढं म्हणजे लोकांना माहितीच नव्हतं त्या काळामध्ये. तर मी म्हटलं की मी जाणार आहे आर्ट स्कूलमध्ये जायचं आहे मला, कारण मला कलेमध्ये इंटरेस्ट आहे, मला तिकडे जायचं आहे. ते म्हणाले छे अशी मुलं वाया जातात, तू एक काम कर तुझ्या आईला बोलव जरा. तर मग मी आईला घेऊन दुसऱ्या दिवशी परत त्या प्रिन्सिपलला भेटायला गेलो. म्हटलं बघा बोलाय काय ते, मला ट्रान्सफर सर्टिफिकेट द्या, माझी तिकडे परीक्षा आहे जेमध्ये, मला जाऊन तिथे अपियर व्हायचं आहे. तर आई बसली, ती म्हणाली हो याला अप्लाइड आर्टला जायचं असं म्हणाला. आणि पोर्टफोलिओ वगैरे मी तयार करतच होतो त्या वर्षामध्ये, कारण एकदा फटका खाल्ला होता. पुढच्या वेळेला मात्र मला नक्की जेमध्ये ॲडमिशन मिळावी अशी इच्छा होती. त्याच्यामुळे मी अभ्यास केला होता व्यवस्थित. रोज एक रेडिओ घे, सफरचंद घे, त्याची चित्र काढे, सगळं केलं होतं मी. सगळं करून रेडी होतो मी एकदम. ते म्हणाले अहो काय तुमचा मुलगा करतोय, कशाला त्या आर्टला, कुठे जातोय तो? बाबा रे तुझं उद्या लग्न होईल तेव्हा तू बायकोला काय खायला घालणार आहेस? चित्र. तर अशी तेव्हाची परिस्थिती होती, ती आता नाही आहे. माझ्या बायकोला मी चित्र नाही खायला घालत नाही. सो असं काही नाही. तर त्याच्यामुळे तेव्हा जी अनास्था होती एकंदर कलेविषयी ती आता नाही. आणि आपण मगाशी जे बोलत होतो की सायन्स नंतर मॅथमॅटिक्स, त्याच्यानंतर ह्युमॅनिटीज, आणि त्याच्यानंतर कुठेतरी चित्रकला, संगीत वगैरे अशी ही जी उतरती भाजणी आहे ती नेहमी तशीच का असते याच्याबद्दल काही एक्सपर्ट्सनी जे कॉमेंट केलेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. शिक्षण पद्धती, जगभरातल्या शिक्षण पद्धती सगळीकडे तशीच आहेत. सायन्सवरती, त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स, त्याच्यानंतर ह्युमॅनिटीज, इतिहास, भूगोल, मग त्याच्यानंतर आर्ट, त्याच्यानंतर संगीत आणि बाकीची सगळी
सगळे शिक्षण बाकीचं जे असेल ते फिजिकल एज्युकेशन डेफिनेटली असतं. हे सगळीकडे आहे जगभरात. तर या सगळ्या ज्या शिक्षण पद्धती आहेत ते साधारण पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला घडवल्या गेलेल्या आहेत, त्याच्या आसपास, म्हणजे मॉडर्न ज्या पद्धती आहेत त्या. आणि त्याचं कारण असं की त्यावेळेच्या राज्यकर्त्यांना किंवा त्यावेळेच्या देशातल्या लोकांना इंजिनियर्स आणि डॉक्टर्सची सर्वात जास्त गरज होती. आणि त्यामुळे ते तसं रचलं गेलं आणि ती रचना कोणीही क्वेश्चन केलेली नाही. त्यामुळे ती तशीच आहे सगळीकडे. आणि त्याच्यात काही चुकीचं आहे असं नाही. मला पण सांगितलं होतं आईने डॉक्टर इंजिनियर हो यांच्यासारखं तर बरं होईल वगैरे. नाही ऐकलं मी त्यांचं, ऐकायला पाहिजे होतं. पण मला जे आवडतं ते मी करायला घेतलं आणि ते मला अजून तरी मला त्याचा पश्चात्ताप तसा झालेला नाही आहे. येस. कलाकार होणार आहेस म्हणजे अरे तुझ्याकडे क्रिएटिव्हिटी आहे ना, मग तू कलाकार हो. तर ही क्रिएटिव्हिटी फक्त हे आपल्या कलेच्या क्षेत्रातच असते का? नाही, अजिबात नाही. मी तर म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्ट्रक्चरिंग, त्याचं जे ट्रेनिंग किंवा ह्या सगळ्यामध्ये क्रिएटिव्हिटी हा खूप मोठा भाग आहे. किंवा कोणत्याही करिअरमध्ये क्रिएटिव्ह आता तुला यू कॅन बी फायनान्शियली क्रिएटिव्ह ऑल्सो. म्हणजे ज्या लोकांनी आपल्याला 2008 क्रायसिसमधनं बाहेर काढलं, फायनान्शियल क्रायसिसमधलं जगातल्या, ते पण क्रिएटिव्हच होते. आता कोविडची लस ज्यांनी तयार केली त्यांनी समजा आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरला किंवा कोणत्याही पद्धती, ते क्रिएटिव्ह म्हणजे काय तर प्रॉब्लेम सॉल्विंग हे जे आहे ते त्यांनी वापरलं ना. आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी त्यांनी ज्या पद्धती वापरल्या त्या कोणीच वापरल्या नव्हत्या आतापर्यंत. क्रिएटिव्हिटी म्हणजे काय तर न घडलेल्या गोष्टी करायचा प्रयत्न करणं. आतापर्यंत कोणालाच सुचलेलं नाही. मलाच पहिल्यांदा सुचलं असं करावं, पोस्ट करावं, आणि नंतर लक्षात आलं की 10,000 लोकांनी केलेलं आहे. हे पण होतं याच्यामध्ये. पण क्रिएटिव्हिटी याच्यासाठी जो मेंदूचा भाग वापरला जातो नवीन आयडिया शोधायला, त्याला आधी आहेत त्या आयडियाचा बऱ्यापैकी अभ्यास करायला लागतो. म्हणजे मी लहान असताना मी सगळ्यांची क्षमा मागून सांगतो की मला शास्त्रज्ञ व्हायचं होतं. आणि मी माझ्या बाबांना सांगितलं होतं की मला ना शास्त्रज्ञ व्हायचं होतं. म्हणजे का नाही, मला एखादा वायू शोधून काढायचा आहे जो बाकीच्या कोणी शोधून काढलेला नाही. कालांतराने लक्षात आलं की माझा IQ तेवढा नाही आहे, त्याच्यामुळे तिथे जाणं चुकीचं होतं. पण त्यांनी एक सांगितलेली गोष्ट माझ्या मनात अजूनही आहे. माझे बाबा मला असं म्हणाले होते की तुला जर विज्ञानामध्ये काहीतरी गोष्ट करायची असेल तर आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या गोष्टीचं आकलन तुला करून घ्यायला लागेल. आणि ही जबाबदारी खूप मोठी आहे. त्यामुळे इवन आर्टमध्ये, कलेमध्ये सुद्धा आता रेनेसान्समध्ये कशा प्रकारची पेंटिंग्स होती, कशा प्रकारचे कलर्स वापरायचे, हे सगळं जर मला आत्ता कळलं नाही, क्युबिझम म्हणजे काय नाही कळलं, तर मी त्याच्या पुढे क्रिएटिव्ह गोष्टी, त्याच्यापुढे नवनिर्माण कोणत्याही पद्धतीचं मी करू शकणार नाही. तर क्रिएटिव्हिटी हे का हवं तर काहीतरी नव्या प्रश्नांची उत्तरं ही नवीनच घ्यावी लागतात. जुन्या उत्तरांनी नवे प्रश्न सुटत नाहीत जगामधले. मगासपासून आपण वेगवेगळ्या क्षेत्रातले काही उपाध्या बघतोय. म्हणजे डिझायनर होणार आहे, युजर एक्सपिरियन्स डिझाईन होणार आहे, फाईन आर्टिस्ट होणार आहे, खूप छान पेंटिंग करणार आहे किंवा आर्किटेक्चर होणार आहे. असं ते ह्या सगळ्या गोष्टी करायला एक आपल्याला चांगला शिक्षक लागतो, अरे बरोबर, गुरु लागतो. तर ते ह्या डिझायनर्सच्या करिअर पलीकडे शिक्षक म्हणून या कला शिक्षकाचं काही करिअर आहे का? नक्कीच. मी स्वतः आता किती 1995ची आपली बॅच, 94 मी 97 पासनं का 96 पासनं मी शिकवतोय, आजपर्यंत शिकवतोय कुठे ना कुठे जाऊन. थँक्यू फॉर द बेल. सो आता किती म्हणजे 2 मिनिटं उरलेत ना. मुलांना जेवायची वेळ जवळ आलेली आहे. तर मला असं वाटतं की तुमच्या एकच मला प्रश्न विचारायचा तुम्हाला, तुमच्यापैकी किती लोकांना शिक्षक व्हायचं आहे? आहेत ना? कमी आहेत, हात पण आहेत वरती येणारे. स्वतःचे शिक्षक स्मरा, आठवा आणि मग विचारा. थँक्यू. तर शिक्षक होणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याच्याशिवाय पुढची पिढी घडू शकत नाही. एकमेकांमध्ये नका रे बोलू. शिक्षक होणं हे कर्मकठीण काम आहे असं मी तुम्हाला आत्ताच सांगतो. आता मी जेव्हा शिकवायला जातो तेव्हा सगळं इट कीप्स मी ऑन माय टोज, की मला एखादी गोष्ट जर समजा मी विसरलो असेल तर तसं चालत नाही. त्यामुळे सतत फ्रेश राहायला लागतं, सतत गोष्टींची उत्तरं माहिती असायला लागतात स्वतः दुसऱ्यांना शिकवण्याच्या आधी. त्यामुळे शिक्षक हा सर्वात जास्त शिकत असतो आणि सगळ्यांना शिकवतो असं माझं मत आहे. पण आपल्या देशामध्ये काय किंवा कुठेही शिक्षकांना मिळणारे पगार, शिक्षकांना मिळणारी जी काय मानधन आहे ते अजिबात कमी असतं. आणि हे दुर्दैव आहे. कदाचित ते कमर्शियल रियालिटीज तशा आहेत म्हणून. पण जबाबदारी ही त्या शिक्षकांची जास्त आहे. त्यांच्यावर आपली भारताची पुढची पिढी कशी असणार ते ठरणार आहे खरं सांगायचं.
समारोपाकडे येताना मला सांग, जाता जाता पालक म्हण, विद्यार्थी म्हण किंवा काही शिक्षक आलेत, ह्यांना तू आपल्या याच्याबद्दल काय सांगशील? अप्लाइड आर्टबद्दल का जनरल आपल्या या चर्चासत्रात? पालक आहेत तिथे, मला माहिती नाही किती आहेत. ठीक आहे, पालकांना मला असं सांगायचं की तुमच्या मुलांना एक तर पहिली गोष्ट ना, तुम्हाला त्या मुलाची जी करिअर आहे ना, ती त्या मुलाची करिअर आहे, तुमची नाही आहे, हे लक्षात ठेवा. ओके, तुमची जी स्वप्न आहेत ती त्या मुलांच्या मीडियममधनं पाहायचा अजिबात प्रयत्न करू नका, कारण त्यांना जे एक्सपोजर आज आहे ते आपल्याला नाही. आपला मोबाईल फोन बंद पडला तर आपण त्या मुलांच्या हातात आधी द्यायला लागतो, हे लक्षात ठेवा, कारण ते शेवटी ते सॉल्व्ह करतात. आज ते जास्त अवेअर आहेत आपल्यापेक्षा, त्यांच्यावर जी प्रेशर्स आहेत ती जास्त आहेत, त्यांचं डिस्ट्रॅक्शन लेवल त्यांची प्रचंड आहे, त्याच्यातनं त्यांना बाहेर पडून काम करायचं आहे. हे एक झालं. आणि दुसरं, मला असं खूप वाटतं की आपल्या मुलांना ना सूर्य करावं, चंद्र करू नये. चंद्र दुसऱ्याचा प्रकाश घेऊनच प्रकाशमान होतो, बरोबर ना? दुसऱ्याचा तसं नाही, स्वतःहून त्या गोष्टी निर्माण झाल्या पाहिजेत. आपण सूर्य झालं पाहिजे, मुलांनी पण लक्षात ठेवा. त्याच्यासाठी तुम्हाला स्वतः डेप्थमध्ये जायची गरज आहे, जे अजिबात आज दिसत नाही आहे. सोशल मीडियामुळे हे कदाचित झालेलं आहे, पण कोणत्याही या सगळ्या मुलांना ही त्यांची म्हणजे करुण कहाणी आहे असं आपण म्हणूया, की कोणत्याही विषयामध्ये त्यांना खूप खोलवर जायला ते वेळच देत नाहीत स्वतःला. ते म्हणतात नाही मी ह्याच्यात अजून खोलवर जाऊन अभ्यास करायचा प्रयत्न केला तर माझं ते 10,000 गोष्टींकडे कसं लक्ष जाणार, ही त्यांना सतत पडलेली भीती आहे. त्या भीतीतनं प्लीज बाहेर या. जे आवडेल तेच करा आयुष्यामध्ये, पण ते त्याच्याबद्दल सगळं जाणून घ्या, हे मला तुमचं सांगणं आहे. एक बारीकसं, मला एवढं कळलं, मला 10 लाईक्स मिळतात, माझं चित्र दुसऱ्यापेक्षा चांगलं आहे. नाही, तुम्हाला माहिती नाही आहे की प्रत्येक विषयामध्ये किती खोलपणा दडलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ते संशोधन तुम्हाला करायचं आहे. स्वतःहून सूर्य व्हायचं आहे, दुसऱ्याचा काहीतरी इन्फ्लुएन्स घेऊन आपल्याला मोठं व्हायचं नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. दॅट्स इट. शालेय वयाच्या अगदी गिरगटवण्यापासनं चित्रकला, एलिमेंटरी, इंटरमिजिएट आणि कला महाविद्यालयात खास डिझायनर म्हणून, आर्टिस्ट म्हणून काही शिक्षण घ्यायचं, याच्याबद्दल आज सौरभने छान मार्गदर्शन केले. तुम्हाला त्या गोष्टी कळल्या असतील नसतील, कुठची कॉलेजेस आहेत ते तुम्हाला गुगलवर मिळेल, त्यामुळे आम्ही इथे काही ती चर्चा केली नाही. भरपूर कॉलेजेस आहेत, फाईन आर्टची, मुंबईतली, बाहेरची आणि डिझायनर्सची वगैरे, ती एकदा बघा. आणि नवनिर्माण करणारी मुलं तुम्ही तयार व्हा, एवढंच सांगायचं आहे. क्षेत्र तुम्ही निवडा. धन्यवाद सौरभ, धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. थँक्यू.